नमस्कार, मी भूषण करंदीकर. पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमात मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शेअर मार्केट आणि इतर गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका आणि त्यावरचे उपाय या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत शशांक रावले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक रावले यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. शशांक, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. पहिल्यांदा तुम्हाला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हाला देखील भरपूर भरभराट हो आणि त्या आपल्या पासवर्डमध्ये या कार्यक्रमाचा त्यांना थोडाफार फायदा हो ना, त्या भरभराटीमध्ये आपला काही थोडासा सहभाग असतो त्याची हीच इच्छा. खरंय. प्रेक्षकांना तुमची ओळख करून देतो. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. तसंच ते शेअर ट्रेडिंगमधले तज्ज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर सुद्धा आहेत. टेक्निकल अनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात. शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सुरुवातीला आम्हाला सांगा की सर्वसामान्य माणूस जेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतो तर सर्वसाधारण चुका त्याच्याकडनं नेमक्या काय होत असतात? आपण आधी देखील बोललो काही चुकांबद्दल. त्याच्यामध्ये आणखीन काही चुका जसं म्हटलं तर पहिलं तर मी पाहिलं अनेक वेळा लोक टॅक्स सेव्हिंगच्या नादामध्ये असतात. म्हणजे जेव्हा आपण बोलतो की गुंतवणूक करा, त्यांचा पहिला प्रश्न बाबा टॅक्स सेव्ह होतील का? अरे बाबा, मी म्हणतो असं की नुसतं टॅक्स सेव्हिंग बघू नका, त्याच्यावर तुम्हाला किती फायदा होतो, किती पैसे कमवता हे बघा. अनेक लोक ते छोटासा टॅक्स वाचवण्यासाठी भरपूर चांगले मोठे जे पैसे गुंतवणूक असतात त्याच्यावर गुंतवत नाही, तर एका छोट्या गुंतवणुकीकडे टॅक्सेस वाचतात, जसं पैसे गुंतवायचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं असं आहे, जी श्रीमंत माणसं आहेत, जी मोठी माणसं आहेत, मानतो मी की त्यांच्या ते बॅलन्स शीटमध्ये जेवढं टॅक्सेस वाचवता येईल तेवढा त्याचा प्रयत्न करतात. पण नुसतं टॅक्सेस वाचवण्यासाठी ते चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत नाहीत का? कारण जर तुम्ही ते थोडेफार टॅक्सेस वाचवायच्या नादाने तुम्ही चांगले पैसे तुम्ही गमवता. माझं म्हणणं असं आहे की बाबा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा, चांगले पैसे कमवा आणि मोठे चांगले टॅक्सेस भरा ना. आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण एक चांगल्या किंवा मोठ्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये आपण येतो, असा अभिमान असला पाहिजे. टॅक्स वाचवण्यात माझ्या हिशोबाने काही अर्थ नाही. फक्त टॅक्स वाचवण्यासाठी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. खरं. थोडक्यात गुंतवणूक करताना टॅक्स वाचेल का याचा विचार न करता त्या गुंतवणुकीतून फायदा किती होईल याचा विचार करायला हवा. सर्वसामान्य माणूस रिस्क घ्यायला घाबरतो असं तुम्हाला वाटतं? भरपूर. पहिले तर आपला मराठी माणूस भरपूर रिस्क घ्यायला घाबरतो आणि त्यावेळी म्हणून भरपूर आपण बघतो की सेफ ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लोक गुंतवायचा किंवा काम करायचा प्रयत्न करतात. तर ठीक आहे, सेफ्टी महत्त्वाची आहे, पण त्याच्यावर तुम्हाला आयुष्यामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे भरपूर गरजेचं आहे कुठेही. म्हणजे आज तुम्ही जर कार्यक्रम देखील आमचा बघा, ती देखील एक रिस्क आहे. कसली तर वेळेची रिस्क. आज आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला वेळ दिला आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना काहीतरी थोडंफार ज्ञान भेटत आहे. तर प्रत्येक ठिकाणी रिस्क ही आपल्याला घ्यावीच लागतं. रिस्क घ्यायला घाबरू नाही. त्याच्यामुळे मला 2 स्टेटमेंट जेव्हा प्रत्येक सेशनमध्ये देखील मी बोलत असतो, ते 2 स्टेटमेंट असे आहेत जे तुम्हाला कदाचित भरपूर फायदा देतील. पहिलं स्टेटमेंट असं आहे दॅट मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. तुम्ही जेवढी आयुष्यात जास्त रिस्क घ्याल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होईल, पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क. असं नाही की कोणते सांगितलं बाबा टाक तिकडे पैसे आणि टाकलं, असं नाही. ती प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क असली पाहिजे. एक दुसरा स्टेटमेंट असं आहे दॅट इफ यू डोंट टेक रिस्क इन युअर लाईफ इटसेल्फ विल बिकम अ बिग रिस्क. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात रिस्क नाही घेता तर तुमचं आयुष्य स्वतः एक मोठं रिस्क म्हणून राहील. म्हणून तुम्हाला रिस्क घ्यायला कधी घाबरायचं नाही आहे. हे दुसरी एक चूक आहे, जी लोक रिस्क घ्यायला घाबरतात कॅल्क्युलेटेड आणि सेफ्टीच्या नादामध्ये अशा ठिकाणी पैसे गुंतवतात. समजा आपण बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, FDs इकडे वगैरे टाकले तर ती लोक आपल्या पैशावर दुसऱ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. ओके. आणि ती लोक चांगले पैसे कमवतात. ती लोक आपल्या पैशावर रिस्क घेतात आणि आपल्याला काही ठराविक अमाऊंट देतात. जर आपल्या पैशावर दुसरी लोक रिस्क घेऊ शकतात तर आपण स्वतःच्या पैशाची का नाही रिस्क घेऊ शकत? म्हणून रिस्क घ्यायला घाबरू नये. रिस्क घेतली तरच तुमचं आयुष्य चांगलं म्हणा ना सुरळीत होईल. ॲटलिस्ट फायनान्शियल तुमचं आयुष्य भरपूर वाढेल. खरं आहे. खरं तर शेअर मार्केट हा विषय अनेकांना किचकट वाटतो, पण शेअर मार्केट किंवा शेअर मार्केटमधल्या गुंतवणूक आणि शेअर मार्केट हे एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो का? नक्कीच. अनेक वेळा लोक आता जसं आपली मराठी माणसं दरवेळी नोकरीला वळत असतात. ठीक आहे, नोकरी करा, माझं म्हणणं असं नाही आहे. पण माझ्या हिशोबाने अनेक लोक असे देखील आहेत जे शेअर मार्केटला, स्पेशली ट्रेडिंग, जे तुम्ही इंट्राडे किंवा पोझिशनल ट्रेडिंग वगैरे, इव्हन गुंतवणूक देखील तुम्ही फुल टाईम व्यवसाय म्हणून करू शकतात. आणि आज माझ्याकडे अनेक लोक आहेत माझे जे फुल टाईम ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स करून चांगल्या रीतीने पैसे कमवत आहेत. आज जर आपण नोकरी करतो, तुम्हाला सांगायचं वाटेल की नोकरी करताना आपण जी नोकरीमध्ये पैसे कमवतो आणि जी आपली वाढ होते नोकरीमध्ये ते महागाईला बीट करत नाही, महागाईला तोड देऊ शकत नाही. आजच्या डेटमध्ये एका व्यक्तीचा पगार किती 7, 8, 9, 10 जास्तीत जास्त 10% वाढतो, पण महागाई जवळपास 13 ते 14% वाढते. स्पेशली जर आपण बोलायला तर फूड इन्फ्लेशन, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव दर वर्षाला 13-14% मिनिमम वाढत आहेत. कंपाऊंडेड म्हणजे चक्री दराने ते वाढत आहेत. आणि आपलं जे इन्कम वाढतं ते 7-8% वगैरे वाढतं. तर एक नोकरी करणारा व्यक्ती महागाईला तोड देऊ शकत नाही. तर
माझं म्हणणं असं आहे की स्टार्टिंगला तुम्ही भलेही फुल टाइम ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करू नका, पण पार्ट टाइम करा. त्याच्यानंतर माझ्या हिशोबाने जर तुम्हाला चांगले पैसे भेटत असेल तुम्ही नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये येऊ शकता आणि तुम्ही व्यवसाय म्हणून देखील बघू शकता. एक व्यवसाय म्हटलं तर नक्कीच तो महागाईला तोड देऊ शकतो. खरंय. आणि व्यवसाय म्हटलं की जोखीम आलीच, रिस्क आलीच आणि ती पत्करायला आपण शिकलं पाहिजे. नक्कीच. पण नोकरी करताना ट्रेडिंग केलं तर चालू शकतं आणि तेच मला वाटतं फायद्याचं आहे. येस. खरंय. नेहमी असं म्हटलं जातं की महागाई वाढत असते आणि ज्या पर्सेंटेजमध्ये महागाई वाढते तितकं तुमचं उत्पन्न वाढत नसतं. तर अशा वेळेला शेअर मार्केटमधली गुंतवणूक कशी फायद्याची ठरते? पहिलं तर सांगावं वाटेल की ज्यावेळी तुम्हाला सांगतो मी, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा नोकरी करायचं, असं मी म्हटलं की तुमचा पगार त्या दृष्टीने वाढत नाही, पण जो तुमचा कंपनीचा ओनर आहे, ओके, त्यांचा ती लोक ब्रँडिंगचे, त्याच्यानंतर मग त्यांच्या कंपनी ग्रोथचे आणि इव्हन त्यांच्या म्हणा सगळ्या गोष्टींचे लोक चांगले पैसे कमवतात, ती लोक इझिली महागाईला बीट करतात. जेवढी महागाई वाढते, तुम्ही बघत असाल आता आपण जे एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असो तर ती त्या कंपनीचं काहीतरी प्रोडक्शन असेल, बरोबर, ते काहीतरी प्रोडक्ट बनवत असतील, तर जशी महागाई वाढते तसं ते प्रोडक्टची किंमत पण वाढवतात, बरोबर. प्रोडक्टची किंमत वाढली तर त्यांचा प्रॉफिटही जास्त होतो आणि जर तुम्ही त्या कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवले तर डेफिनेटली त्या कंपनी शेअर्सचा भाव देखील वाढणार. म्हणजेच जर जेवढी महागाई वाढते त्याच्याहून जास्तीच तुमच्या शेअर्सचे भाव नक्की वाढणार आणि शेअर्सची गुंतवणूक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकते महागाईला तोड देण्यासाठी. खरंय. तुम्ही एक नेहमी असा शब्द वापरता की दिल्याने वाढतं, याच्या मागचा नेमका विचार काय? आता गणेश चतुर्थी आहे, त्याच्याबद्दल मला सांगावं वाटेल की आपण अनेक माणसं गणपतीला आपण दानपेटीत किंवा दान करतो पैसे. माझं म्हणणं असं आहे की गणपती बाप्पा पैसे नाही मागवतो, गणपतीला पैशाची गरज नाही आहे. त्याबदली मी असे अनेक लोक पाहिले गणपतीला दान करतात. सॉरी मी असं बोलतो, पण स्वतःच्या स्वार्थासाठी की बाबा देवा माझं भलं कर, आणि त्या हिशोबाने आपण गणपतीला पैसे देतो. पण माझं असं म्हणणं आहे की त्याबदली जर तुम्ही ते पैसे एखाद्या गरीबाला डोनेट केले, ज्याला गरज आहे, ती लक्ष्मी आहे, जर ती लक्ष्मी योग्य ठिकाणी गेली तर त्यांचे आशीर्वाद भेटतात, त्यांचे गुडविशेष आपल्याला भेटतात आणि नक्कीच तुम्हाला दिल्याने पैसे वाढतात असं माझं म्हणणं आहे. तर नक्कीच तुम्ही ज्यांना गरजू लोक आहेत, ज्यांना आज अन्नधान्य नाही आहे, त्यांना तुम्ही नक्की पैसे डोनेट करा आणि ते कदाचित गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तर म्हणून मी म्हणतो दिल्याने वाढतं आणि तेच प्रयत्न आम्ही देखील करत असतो. खरंय. वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचवायचं कसं आणि ते वाचवलेलं योग्य रीतीने वापरायचं कसं? आपला कार्यक्रम आहे पैशा रिलेटेड, पण मी पैशापेक्षा जास्त वेळेला इम्पॉर्टन्स देतो. का? जर आज आपण जर वेळेचा योग्यरित्या वापर केला तरच आपण पैसे कमवणार आणि तरच आपण गुंतवणूक करू शकतो. तुमच्याकडे पैसे योग्यरित्या वेळेचाच वापर नाही केला तर आपण पैसे कुठून कमवणार? म्हणून मला दोन्ही गोष्टी सांगाव्याशा वाटेल की वेळेचा आणि पैशाचा योग्यरित्या वापर कसा करावा. पहिले तर आहे ते वेळेचा वापर कसा करावा. तर अनेकदा लोक चुकीच्या ठिकाणी वेळ घालवतात. फॉर एक्झाम्पल आजची यंगस्टर्स पाहिले तर व्हॉट्सअप, फेसबुक या ठिकाणी भरपूर आपला वेळ घालवतात. तर मी एक प्रॅक्टिस करतो, आम्ही एक प्रॅक्टिस करतो ज्याच्यामुळे आम्ही योग्यरित्या वेळ घालवतो. तुम्ही हे करायचं की रात्री घरी गेल्यानंतर सकाळी समजा उदाहरण घ्या तुम्ही 7 वाजता उठलेले असाल, ओके, आणि रात्री 11 वाजता झोप असाल. रात्री गेल्यानंतर सकाळी 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 या वेळेला प्रत्येक एक तासाने तुम्ही कुठे कुठे वेळ घालवला ह्याचं तुम्ही त्याच्यामध्ये लिहून काढायचं आणि तुम्हाला कळेल जवळ 80-90% वेळ अनेक माणसं हे चुकीच्या ठिकाणी घालवतात. म्हणजेच आयुष्यामध्ये आपले प्रत्येकाचे गोल्स असतात काही, ओके, अलाइन टू युअर गोल्स, तो तुमचा वेळ तुमचा गेला पाहिजे. तर अनेक वेळा असं होतं की लोकांचा वेळ चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही रोज हे करत असाल तुमचं मॉनिटरिंग राहतं आणि त्यामुळे काही दिवसात तुम्हाला कळेल की अरे मी आज पण वेळ चुकीच्या ठिकाणी घालवला, अरे उद्या पण घालवला. तिसरा दिवस नक्की येईल ज्यावेळी तुम्ही त्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही वेळ घालवणार नाही, तुम्ही योग्यरित्या वेळेचा वापर करा. तशाच प्रकारे तुम्ही पैशाचं देखील करायचं आहे. अनेकदा आपण घरातनं बाहेर निघतो, नको तिकडे आपण पैसे खर्च करतो. दुपारी घरी जेवायला जाणार असू तरी देखील आपण कुठेतरी हॉटेलमध्ये जेवून बसतो. तर माझं म्हणणं असं आहे की संध्याकाळी घरी गेल्यानंतर तशाच प्रकारे बुक काढायचं आहे. सकाळी मी पॉकेटमध्ये नेलेले पैसे, मग तो 1 रुपया असो नाही तर 1000 रुपये असो, कुठे कुठे खर्च केले हे लिहून काढा. तुम्हाला कळेल त्यातनं 70-80% हा खर्च तुम्ही चुकीच्या ठिकाणी केला. असं रोज मॉनिटर करत राहाल, तुम्हाला काही दिवसाच कळेल की तुम्ही तुमच्या खर्चावर तुम्ही नियंत्रण आणलेलं आहे आणि तुम्ही योग्यरित्या जिकडे गरज आहे तिकडेच पैसे खर्च करा. त्याच्यानंतर जेव्हा पैसे वाचतील तेव्हाच जाऊन तुम्ही गुंतवणूक कराल, तर असं म्हणणं आहे. खरं आहे. म्हणजे थोडक्यात वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचवून त्याचा योग्य रीतीने वापर केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की गुंतवणूक करण्यासाठी काही लोक कर्ज काढतात, तर ते कितपत योग्य आहे? पहिलं तर जर आपण शेअर मार्केटमध्ये आहोत तर पहिलं तर मी बोलेन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला कर्ज चुकून सुद्धा काढू नये. ज्या बँकेकडनं किंवा इन्स्टिट्यूटकडनं तुम्ही जेव्हा कर्ज घेता तेव्हा ते विचारतात देखील किंवा स्पेशली पर्सनल लोनमध्ये काढायचा किंवा तुम्ही कुठे खर्च करणार. जर त्यांना कळलं की बाबा तुम्ही शेअर मार्केट गुंतवणूक करायचा तर तुम्हाला ते कर्ज देणार नाहीत आणि ते योग्य आहे की कधीही दुसऱ्याकडून उचललेले पैसे, नुसतं कर्जच नाही तर इतर मित्र किंवा इकडनं तिकडनं पैसे उचलून तुम्ही शेअर बाजारात किंवा कुठेही असं गुंतवू नये, हे चुकीचं आहे. का? कारण
कुठेही तुम्ही गुंतवणूक करता, स्पेशली शेअर बाजारात, तर ग्रीड आणि फिअर म्हणजे तुमचे इमोशन्स हे भरपूर जास्ती काम करतात. तुमच्याकडे कितीही चांगलं ज्ञान असेल, किती चांगलं टॅलेंट असेल, पण जर तुम्ही ग्रीड आणि फिअर तुम्ही जर कंट्रोल नसेल करत, तर तुम्ही पैसे कमवू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे पैसे उचलता त्यावेळी तुम्हाला फिअर पण असतं, अरे बाबा माझे पैसे गेले तर मी कुठून भरणार. आणि ग्रीड पण असते का, कारण त्याला महिन्याला आपल्याला EMI द्यायचा असतो. किंवा मला उदाहरण घ्या, मी 2 लाखाचं कर्ज घेतलंय तर महिन्याला मला 15,000 भरायचीच आहे. बरोबर. तर मला ते त्या हिशोबाने मी म्हणतो ना, मला जर माझ्याकडे ग्रीड आणि फिअर असेल तर मी मार्केटला माझ्या हिशोबाने चालवायचा प्रयत्न करतो. बाबा नाही, मला एवढे पैसे दिलेच पाहिजे तू. आणि त्यामुळे हे करू नये. तर कर्ज घेऊन गुंतवणूक करण्यात काहीच तथ्य नाही माझ्या हिशोबाने. खरंय. म्हणजे आता गुंतवणूक तुम्ही शेअर मार्केटमधली म्हणालात, पण एखादं घर एखादा माणूस गुंतवणूक म्हणून जेव्हा घेतो तेव्हा तो कर्ज काढताना दिसतो, तर ती गुंतवणूक ठरू शकते का? जर तुम्ही घर घेत असाल तर नक्कीच तुम्ही घरावरती कर्ज काढलं, त्या कर्ज काढण्यात काहीच हरकत नाही. कारण आज प्रॉपर्टीचे दर एवढे महाग झालेले आहेत की लोकांना डायरेक्टली पूर्ण पैसे भरून घेणं शक्यच होत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज जर तुम्हाला होम लोन म्हणजे ती एक स्टेबल प्रॉपर्टी आहे, राईट, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला भरपूर कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होतं. आता तर रेपो रेट पण कमी होत आहेत, त्यामुळे आणखीन कमी व्याजदर तुम्हाला घर उपलब्ध होणार. जर ते उदाहरण घ्या, तुम्ही राहतात तर ठीक आहात, पण जर तुम्ही डेव्हलपिंग एरियामध्ये जर घरं घेतली असतील तर पहिलं, आणि जर तुम्ही भाड्याने दिलं असेल तर पहिलं तुम्हाला वर्षाला 3% हे त्याचं भाडंच मिळतं, जे प्रॉपर्टीची कॉस्ट आहे त्याच्या 3%. आणि जवळपास 10 ते 12% कमीत कमी घराच्या किमती वाढतात, बरोबर आहे. मग टोटल 15% तुम्हाला मिळाले. आणि हे असतं कंपाऊंडेड, म्हणजे समजा ह्या वर्षी 1 कोटीचं घर आहे, पुढच्या वर्षी 1,15,00,000 होणार, म्हणजे टोटल तुम्हाला भेटलेले पैसे. त्याच्या पुढच्या वर्षी 1,15,00,000वरती तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भेटणार, जे काही 15% असेल. आणि जे तुम्ही बँकेला जे कर्ज पे करताय ते सिम्पल इंटरेस्ट आहे, ओके, कंपाऊंडेड नाही, आणि तेही 8-9% आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जरी कर्ज घेतला आहात तर पण तुम्ही दर वर्षाला 5-6% फायद्यामध्ये आहात आणि तुमचं घरी तुमच्या नावावर होतं. तर माझं म्हणणं असं आहे की मी बोलतो कर्ज घ्या आणि प्रॉपर्टी घ्या, इन्स्टेड ऑफ तुम्ही जे रेंटवर राहतात, ओके, त्याच्या बदली तुम्ही कर्ज घेऊन प्रॉपर्टी घेतलेली ऑलवेज बेटर. खरंय. ही चर्चा आमची अशी सुरू राहणार, मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा आमचा खास कार्यक्रम. शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका आणि त्यावरचे उपाय याविषयी ते आपल्याला सांगतायत. शशांक, आपण मगाशी असं बघितलं की शेअर मार्केटमधली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरू शकते, पण त्याचबरोबर शेअर मार्केट हा एक करिअर ऑप्शन ठरू शकतो का? नक्कीच. जर तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळत असतील तर नक्कीच तो चांगला करिअर ऑप्शन आहे. उदाहरण घ्यायचं म्हणजे माझे क्लायंट आहे, त्यांचंच मला उदाहरण घ्यावं असं वाटेल. त्यांचा कालच मला फोन आलेला. असं म्हणणं आहे त्यांच्या आईवडिलांचं की ती जी व्यक्ती आहे ते दर महिन्याला एक 25,000 ते 28,000 रुपये त्यांना पर मंथ सॅलरी होती, जिकडे ते जॉब करत होते. आणि आज ते शेअर बाजारात ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून लाखाच्या वर कमवत आहेत पर मंथ. आणि त्यांनी आत्ताच चालू केलं आहे, तर पुढे जाऊन त्यांचं आणखीनच वाढेल. माझं म्हणणं असं आहे की जर एक व्यक्ती जर चांगले पैसे कमवते, भरपूर लोक जसं मी म्हटलं की स्टेबल इन्कम, स्टॅबिलिटीच्या याच्यासाठी विचार करत असतात. माझ्या आयुष्यात देखील तेच झालेलं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी चांगल्या रीतीने पैसे कमवायला लागलो त्यानंतर माझ्या घरच्यांनी असा कधीच विरोध केला नाही. तर माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला नोकरीपेक्षा 4-5 पट जास्ती समजा पैसे मिळत आहेत अशी कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी शेअर बाजार करावं. का? कारण मे बी काही वर्षातच तुम्ही स्वतःचा मोठा एक व्यवसाय निर्माण करा. मे बी शेअर बाजार किंवा कुठेतरी इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय चांगला निर्माण करू शकता. तर माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला चांगले पैसे मिळत आहेत आणि जर तुम्हाला जसं आम्ही प्रशिक्षण देखील देतो तर त्याच्यामधून तुम्हाला चांगले त्यांचे पैसे कमवता आले तर तुम्हाला नीट कळलं आणि प्रॉपर तर फुल टाईम करायला काहीच हरकत नाही आहे. स्पेशली अशी लोक जे यंगस्टर्स आहेत, ज्या व्यक्तीचं मी उदाहरण केलं ती व्यक्ती यंग आहे आचरणमध्ये. आणि यंग असताना तुम्ही जेवढं चांगलं आणि जास्तरित्या रिस्क घ्याल तेवढं तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणून काहीच हरकत नाही करणार. खरं तर शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि इतर काही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, पण शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि इतर ठिकाणी गुंतवलेले पैसे याच्यावरती मिळणारा परतावा जो असतो यामध्ये साधारण किती तफावत असते? किती टक्क्यांनी आपण जास्त पुढे असतो शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीत? शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा का आहे ते सांगतो. आजचे पैसे आहेत ते घुमून फिरून 2च गोष्टीमध्ये येतात, जे आहे इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि दुसरं आहे ते प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता, ह्याच्यामध्ये देतात पैसे. आणि ती लोक जे आहेत ते सेकंडरी आहेत आणि म्हणजे जे इन्शुरन्स, म्युच्युअल फंड वगैरे. आणि शेअर मार्केट आहे ते प्रायमरी इन्कम, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये पैसा बनतो. जर ती लोक पण तिकडनंच पैसे उचलून नंतर आपल्याला काही प्रॉफिट्स देतात तर नक्कीच शेअर मार्केटमध्ये जास्ती पैसा आहे. तर मी असं एक ठराविक पर्सेंटेज सांगू नाही शकत की किती पर्सेंटेज मिळतात, कारण गुंतवणूक अशी आहे की मिळाले तुम्हाला भरपूर जास्त मिळेल का एक साधारण इन्कम भेटेल, पण चांगल्या रीतीने फायदा होतो. आजच्या डेटमध्ये साधारणतः आपण बघायला गेलं तर सेन्सेक्स आणि निफ्टीनी वर्षाला
15-16% त्यांनी ॲव्हरेजली रिटर्न दिलेच आहे मग गेल्या अनेक वर्षामध्ये. तर साधारणतः तेवढा ना फॉर शुअर तुम्हाला फायदा होतोच होतो गुंतवणुकीमध्ये. बरोबर. आणि ट्रेडिंगमध्ये तर त्याच्यावर भरपूर जास्ती फायदा आहे. खरं आहे. पण आता तुम्ही ही गुंतवणूक जी सांगताय म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की कधी कधी खूप फायदा होईल पण कधी कधी सर्वसामान्य फायदा होईल, त्यातनं फार आपल्याला अपेक्षित असलेला फायदा मिळणार नाही, पण फायदा मिळेल हे नक्की आहे. नक्की. पण हे सगळं करत असताना योग्य गुंतवणूक करणं आवश्यक आहे. त्यासाठी जो एक कन्सल्टंट लागतो किंवा आपण असं म्हणतो की त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागतो, तर तो कसा निवडावा? एक कन्सल्टंट निवडताना अनेकदा लोक फायनान्शियल प्लॅनरकडे वगैरे जातात, पण आजचे मी फायनान्शियल प्लॅनर पाहिलेत त्यांना महागाई किती वाढते ह्याचं त्यांच्याकडे कसलंही कॅल्क्युलेशन असतं, कारण त्यांना पुस्तकामध्ये शिकवलं जातच नाही. तर एक कन्सल्टंट निवडताना जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही असा निवडा ज्याला जास्ती चांगला एक्सपिरियन्स असेल, जर तुम्हाला ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला बाकी इतर गोष्टींमध्ये फायनान्शियल असिस्टंट पाहिजे तर आम्ही देखील आहोत. आमच्याकडे देखील तुम्ही असिस्टन्स घेऊ शकता. आमच्या स्क्रीनवर नंबर येतच आहेत, त्याच्यावर तुम्ही आमच्याकडे कॉल करून तुम्ही माहिती नक्कीच घेऊ शकता. खरं आहे. आपल्या सेमिनारबद्दल पण आपण बोलूयात, मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. आपण पाहताय पासवर्ड श्रीमंतीचा आमचा खास कार्यक्रम. शेअर मार्केटमधली गुंतवणूक किंवा इतर गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका आणि त्यावरचे उपाय याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत शशांक रावले. शशांक, आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची हे बघितलं, त्याचे फायदे बघितले. तुम्ही सुद्धा शेअर ट्रेडिंग संदर्भात काही सेमिनार घेता, तर हे सेमिनार नेमकं काय असतं, त्यामध्ये काय नेमके महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगता? पहिलं तर अनेक लोक माझ्याकडे असे येतात ज्यांना काहीच माहिती नसते, ते घाबरतात बाबा मला काहीच माहीत नाही आहे तर कसं कळेल. तर तुम्हाला सांगावं असं वाटेल की तुम्हाला झिरोपासून म्हणजे तुम्हाला शून्यापासून ते एक ट्रेडर किंवा एक चांगला गुंतवणूकदार कसं बनवावं ह्याच्यावर तुम्हाला आम्ही प्रशिक्षण. तेच नाही तर नुसतं शेअर बाजार नाही तर इतर गुंतवणूक देखील आहे, जसं गोल्ड आहे, प्रॉपर्टी आहेत, गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स असतील, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करून आणि पैसे चांगले कमवता येतात. इव्हन आपण अनेकदा, जसं आजचा आपला कार्यक्रम आहे की अनेक आपण चुका करत असतो गुंतवणूक आणि ट्रेडिंग करताना, त्याच्याबद्दल तरी आमचं प्रशिक्षण चालतं की तुम्ही पुढे जाऊन कधीच आयुष्यात अशा कधी चुका करणार नाही. त्याचं पूर्ण प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. स्पेशली ट्रेडिंग करताना इंट्राडे आणि बाकी जे ट्रेडिंग आहेत, पोझिशनल आहेत किंवा जे ट्रेडिंगचे जेवढे पण प्रकार आहेत ते सर्व तुम्हाला शिकवलं होतं की बाबा तुम्ही स्वतःचा व्यवसाय म्हणून देखील तुम्ही चांगल्या रीतीने ट्रेडिंग आणि गुंतवणूक करू शकता आमच्या प्रशिक्षणातून. खरं आहे. आता ही सेमिनार कधी कधी आहेत आणि कुठे या सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय? आता परवा म्हणजे 11 तारखेला पुण्यामध्ये देखील आहे, पण आमचे पुण्याचे बॅचेस ऑलरेडी फुल आहेत. त्यासाठी मग पुणेकरांसाठी आम्ही परत जे दुसरं सेशन जे ठेवलं आहे ते 18 तारखेला आहे. 18 सप्टेंबरला आहे, सायंकाळी 5:15 आहे, संध्याकाळी 5:15 आहे ते. आणि त्याच्यानंतर बाकी जे आहेत 12 तारखेला ठाण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर 13 तारखेला दादरला आहे आणि 14 तारखेला नाशिकमध्ये आहे. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यातून फक्त तुम्ही मिस कॉल जरी दिला तरी तुम्हाला आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला SMS येऊन जाईल आमच्याकडनं. आणि तुम्हाला त्याची रजिस्ट्रेशनची वगैरे काही गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली त्या सेमिनार्सना येऊ शकता. बरोबर आहे. आणि या सेमिनारला येण्यासाठी कोणत्याही वयोमर्यादा नाहीये, कोणीही तिथे येऊ शकतं आणि या सेमिनारचा आणि तुमच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतं. खरं तर तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, असे काय अनुभव आहेत का तुमचे की अगदी ज्येष्ठ व्यक्ती तुमच्याकडे येऊन भेटली आणि म्हणली की मला आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे? हां, जसं मी म्हणतो की ज्यांचं वय एकदम जास्ती आहे त्यांनी गुंतवणूक थोडीफार केली चालेल, पण हे जे वय असतं सिनियर सिटीजनचं, हे वय पैसे टाकण्याचं असतं तर पैसे काढण्याचं असतं. ओके, जर तुम्ही अनेक वेळा मी बघतो बिचारे वयस्कर माणसं सुद्धा माझ्या मुलांसाठी करतो, अरे बाबा मुलांसाठी तुम्ही आजपर्यंत केलं ते भरपूर झालं, आता तुम्ही म्हणा स्वतःचं बघा. तर अशी जी माणसं माझ्याकडे येतात त्यांना मी बोलतो की तुम्हाला जेवढं म्हणा ना, आज असं म्हटलं त्यांच्याकडे म्हणा ना एम्प्टी माइंड्स डेव्हिल्स वर्कशॉप, की बाबा जेव्हा खाली वेळ त्यांना कसा काय घालवायचा, तुम्ही ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करा, तुम्हाला ज्ञान पण भेटत राहतं, तुमचा वेळेचाही चांगला योग्य वापर होतो आणि एवढे पैसे गुंतवा ज्याच्याने तुम्हाला भीती वाटणार नाही किंवा तुम्हाला काही टेन्शन. एक थोडाफार तुम्हाला म्हणा दर महिन्याचा खर्च निघत नाही तर तुम्हाला चांगले पैसे भेटतील. आणि अनेक जे वयस्कर माणसं त्यांचं पेन्शन किंवा बाकी त्यांचं जमापुंजीत असते त्याच्यामध्ये हे ॲड ऑन तुम्हाला थोडंफार होईल, तर मी त्यांना अशा रीतीने मी गाईड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि माझा जेवढा प्रयत्न आहे की आता आम्ही मुंबई, पुणे आणि नाशिक सध्या करत आहोत, पुढे जाऊन नक्कीच बाकी शहरं असतील तर जसं म्हणा योग्य जे ज्येष्ठ नागरिकांना दूर यायला जमत नाही तर आम्ही तो देखील त्यांच्यासाठी प्रयत्न करू काही दिवसांत. खरं आहे. खरं तर शेअर मार्केटमधली गुंतवणूक करताना नेमक्या कोणत्या चुका आपण करतो, त्या चुका कशा टाळल्या पाहिजेत आणि योग्य मार्गदर्शक कसा निवडला पाहिजे याविषयी शशांक रावले यांनी आज आपल्याला सांगितलं. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, पण एवढ्या कमी वेळात तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.